कमलपूर गावात पहाटे सकाळची वेळ होती. विद्या तिच्या आईसोबत बसली होती. तिची आई तिला नेहमी सांगत असायची, हे बघ विद्या, बाहेरच्या खाण्यामध्ये काही तथ्य नाही आहे, त्याच्याने आपलं शरीर खराब होतं. तू घरचं नेहमी चांगलं खात जा. विद्याला तिच्या आईचं बोलणं खूप जास्त पटत असतं. ती शाळेतसुद्धा डब्बा उघडायची तेव्हा घरचं जेवण असायचं. तिच्या मैत्रिणी तिला म्हणायच्या, अगं विद्या, हे काय आहे, तू कधी पिझ्झा बर्गर खात नाही, चल आज ट्राय कर. ती त्यांना सरळ सांगायची, नाही नाही बाबा, मला पिझ्झा बर्गर काही नको. आई म्हणते बाहेरच्या जेवणाने पोट खराब होतं, मला तसलं काही खायचं नाही. तिचे आईवडील गावात दिसेल त्याला कौतुक सांगतात, आमची मुलगी तर एवढी चांगली आहे ना, ती बाहेरचं खात नाही, ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी सोनं करेल अगदी. हे गावकऱ्यांनाही तिचं खूप जास्त कौतुक असत. असंच दिवसावर दिवस जात असतात. एक दिवशी तिची आई तिला समजावून सांगते, अगं विद्या, मी तुला सगळं सांगितलं आहे खरं आहे, पण तुला कधी ना कधी तुझ्या सासरच्यांच्या पुढं ऐकावं लागेल. त्यांनी जर तुला असलं खाऊ नको म्हणले तर तुला खावं लागेल ना. बाहेरचं फास्ट फूड वगैरे खा म्हणले तर तुला खावं लागेल. तिच्या आईला ती समजावून सांगते, अगं आई, असं थोडी नाही, तू लहानपणापासून मला ते शिकवले, तेच करेन मी त्यांना सांगेन मला आवडत नाही. आता ह्या दोघांमध्ये वाद चालू होतो. तिच्या आईला वाटतं हिचं भविष्यात कसं होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई तिच्याकडे पळत येते, विद्या विद्या, लवकर चल, खाली तुझ्यासाठी बघायला पाहुणे आलेत. आता तुझं लग्न ठरणार आहे, आपल्याच नातेवाईकातले आहेत. आता हे कळताच ती घाबरते. अगं आई, तू मला न विचारता कसं पाहुणे आणलेत. चल विद्या, आता आपल्याकडे काही पर्याय नाही. तुझ्या बाबांनी हे स्थळ आणले, खूप चांगले लोक आहेत, मुलगा खूप कमवतो, आता आपल्याला बाहेर बघायला नको. आता आपण पाहतो किशोर, राजेश, सासू कमला सगळेजण तिथं असतात. ते तिला पाहतात आणि तिला पाहता क्षणी त्यांना मुलगी आवडते. कमला म्हणते, आम्हाला अगदी अशीच मुलगी हवी बघा, घर सांभाळणारी, जेवण बनवणारे, आम्हाला दुसरं काही नको आहे, अपेक्षा नाहीत काय आमच्या. मुलगाही म्हणतो, मलाही तुमची मुलगी विद्या खूप जास्त पसंत आहे, तिला पाहत्या क्षणी असं वाटलं की ही माझी बायको बनू शकते. आता असं म्हणताच यांचं लग्न जवळपास ठरलं असं असतं. विद्याकडे काही पर्याय नसतो. बघता बघता मंडपात त्यांचं लग्न जमतं आणि त्याची वरात डायरेक्ट त्याच्या घरी पोहोचते. लग्न झाल्यानंतर जेव्हा विद्या तिच्या सासरी जाते, सासरी गेल्यानंतर तिची नणंद प्रिया समोर येते. समोर येताच प्रिया तिची आरती ओळू लागते आणि प्रियाला विद्याला पाहून खूप कौतुक वाटतं. ती म्हणते, अहो नणंदबाई, वहिनी, तुम्ही तर त्या फोटोमधल्यापेक्षा किती छान दिसताय. आता ती म्हणताच विद्या तिला म्हणते, अगं काय एवढं काही तुम्ही कौतुक करताय माझं, एवढं काही खास नाही आहे मी. आता रात्रीची वेळ असते. विद्या सर्वांसमोर आली असते. कमला तिला समजावून सांगते, जा सुनबाई, झोप जा, उद्या सकाळी तुला खूप जास्त जेवण बनवायचं आहे. तुला माहिती आहे ना, उद्या तुझं पहिला दिवस आहे, तुला सगळा स्वयंपाक बनवावा लागेल, आपल्यात काय बनतं ते समजून घ्यावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उगवतो. ती किचनमध्ये जाते आणि पाहते तर काय, ना भाज्या ना गॅस, काहीच नसतं. आता हे असं कसं पाहून तिला जास्त कौतुक वाटू लागतं. ती म्हणते, अय्या, हे काय आहे, इथं तर काहीच नाही आहे, भाज्या नाही, गॅस नाही, कुकर नाही, काही नाही आहे. बहुतेक हे किचन नसेल, मी दुसरीकडे चुकीच्या ठिकाणी आले काय की. मला सासूबाईंना जाऊन विचारावं लागेल नक्की काय आहे हा मॅटर. नंतर ती तिच्या सासूकडे जायचा विचार करते आणि तिकडं निघून जाते. तिला म्हणते, अहो सासूबाई, तिथं किचनमध्ये तर काहीच नाही आहे, मी काय बनवू. तिची सासू तिला समजावून सांगते, अगं सुनबाई, आमच्या घरी फक्त पिझ्झा खाल्ला जातो, एकदम तिखट पिझ्झा, येतो ना तुला बनवायला. ती विचारात पडते, म्हणते काय करू आता, हिला नको सांगितलं तर माझी सगळी इमेज डाऊन होईल. पण मला तर बनवायला येत नाही, खातही नाही मी. पण सासरच्यांसमोर दबावाखाली ती जाऊन भाज्या कापू लागते. तिची नणंद प्रिया येऊन म्हणते, वहिनी, मला माहिती आहे तुम्हाला येत नाही पिझ्झा बनवायला, हे बघा मी तुमच्यासाठी सगळं आणलं आहे, हा पिझ्झा बेस आहे, यात मसाले सॉस सगळं टाका आणि ओव्हनमध्ये टाकून द्या, होईल आपोआप पिझ्झा. ती म्हणते, आपोआप कसा बनेल पिझ्झा. बनेल वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आणि तिला अर्धीच रेसिपी सांगून तसंच तिथून निघून जाते. आता कसं बसं विद्या पिझ्झा बनवते, पण तो पिझ्झा अजिबात तिखट नसतो, कारण त्यांच्या घरी तिखट खाल्लंच जात नाही. मग पिझ्झा बनल्यानंतर तिला आनंद होतो, असू दे बाई, कसा तरी पिझ्झा बनवला मी. आणि पिझ्झा बनवून सर्वांसमोर जाऊन तो सर्व करते. आता सगळेजण पिझ्झा पाहतात आणि खूप खुश होतात. तिची सासू एकच घास खाते आणि तिचं तोंड फिरतं. अगं सोनबाई, काय पिझ्झा बनवला आहे ग तू, तिखट पण नाही, यात चिली फ्लेक्स टाकले नाहीत का तू, अक्कल आहे का नाही तुला काही. तिचे सासरेही तिला ओरडू लागतात, म्हणतात, काय पिझ्झा बनवला आहे हा मूर्खासारखा. नणंदही तिला ओरडू लागते, म्हणते, वहिनी, मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं ना. तिचा नवरा, जवळपास सरसकट सगळेजण तिला नावं ठेवू लागतात. मग विद्याला या गोष्टींचा खूप जास्त राग येतो. ती त्यांना काहीच उत्तर देत नाही, मान खाली घालते आणि रागाने निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सासूकडे ते म्हणते, सासूबाई, आज काय बनवायचं आहे जेवणाला, सांगा ना तुम्ही जे सांगाल ते बनवूया, डाळ भात वरण
सांबर काय बनवायचं सगळं सांगा. तर ती म्हणते, अगं मूर्ख, तुला सांगितलं ना आमच्या घरी फक्त पिझ्झा खाल्ला जातो. ती म्हणते, पिझ्झा पण फक्त पिझ्झा? आपण तो कालच खाल्ला होता, पिझ्झा तर चांगला नसतो ना. तिची सासू तिला दरडावून सांगते, आमच्या कुटुंबात प्रथा ही पहिल्यापासून आम्ही फक्त पिझ्झा खातो, तू काही नवीन शिकवायला येऊ नको आम्हाला. आणि पिझ्झा बनव एकदम तिखट जळकीपळ झाला पाहिजे. ती पिझ्झा बनवायला जाते, पण आज दिवस वेगळा असतो. तिनं चीज घेतलेली असते आणि एकदम मस्त चीज तिखट पिझ्झा बनवायचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात अचानक तिच्या सासूचा आवाज ऐकू येतो तिला. तिचा पिझ्झा बनवता बनवता हातही भाजलेला असतो, पण ती घरच्यांसाठी डोळ्यातले अश्रू पुसत तसंच पिझ्झा बनवू लागते. इकडे तिच्या सासूच्या पोटात दुखू लागलं असतं. तिकडून सासरा डॉक्टरला फोन करतो आणि बोलवून घेतो. तपासणीनंतर डॉक्टर सांगतात की यांच्या पोटामध्ये खूप जास्त इश्यू झाला आहे. जास्त तिखट खाल्ल्यामुळे पोटात पचनक्रिया बिघडली आहे आणि जर तुम्ही हे लवकर तिखट खायचं बंद नाही केलं, न पचणारं अन्न, तर काही खरं नाही. आता सगळे घाबरतात. तर विद्या सांगते की डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका, मी घरच्यांची काळजी नीट घेईन. थोड्याच दिवसात तिच्या सासूची म्हणजेच कमलाची तब्येत नीट होते. घरचे सगळेजण तिचं खूप कौतुक करतात आणि तिला म्हणतात, विद्या, तू नसती तर आमचं काय झालं असतं काय माहीत, तुझ्यामुळं आईच्या तब्येतीत खूपच जास्त सुधार आला आहे. विद्याही त्यांना म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, मी लहानपणापासून फक्त घरचं जेवण खाल्लं आहे, बाहेरचं कधीच खाल्लं नाही. नंतर डॉक्टर येऊन सांगतात की तिची तब्येत आता खूप जास्त सुधारलेली आहे आणि जे काय घडलं आहे त्यामध्ये विद्याला शाबासकी मिळते. अशाच प्रकारे यांचं घर चांगल्या प्रकारे चालू लागतं. मित्रांनो, कधीही कोणत्या गोष्टीचा लोभ नसावा.